टीम प्रायोजक कॉटन किंग, इंडिया's leading menswear brand in 100% cotton. भंडारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. गोसेखुर्द धरणातील पाणीसाठ्यात वाढ. धरणाचे 25 दरवाजे उघडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीडच्या वडवणी तालुक्यात मुसळधार पावसाचं थैमान. सिंदफणा नदीला पूर आल्यानं 12 गावांचा संपर्क तुटला. मुसळधार पावसामुळे मावळमधील सर्व धरणं भरली. पावसामुळे खरीप पिकांना फायदा, तर वाहन चालकांची मात्र कसरत. नंदुरबारमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी. तालुक्यात नद्यांना पूर, रस्त्यांनाही तळ्याचं स्वरूप. जनजीवन विस्कळीत. उसंत घेतलेल्या पावसाची सिंधुदुर्गात पुन्हा हजेरी. सह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाचा जोर वाढला. नद्या नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाहही वाढला. पवना धरण परिसरात पुन्हा पावसाची हजेरी. धरण 99% भरल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अकोल्यात पावसाचं पुनरागमन. जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. दगडपर्वा आणि काटेपूर्णासह वान प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू. भुसावळमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं पुनरागमन. पावसामुळे खरीप पिकं धोक्यात. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रात पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात.